गुड मॉर्निंग आणि नमस्कार फॅमिली। तर बघा सकाळचे 6:15 झालेत। आज थोडंसं उशिरा आली मी कामावर आणि मी कामावर पोहोचली आहे। तुम्हाला तर माहिती मी जेवण बनवायचं काम करते आणि सध्या माझ्याकडे 2 काम आहेत। तर पहिल्या कामावर मी पोहोचली। इकडे आल्यावर मी मस्तपैकी दुपारच्या लंचसाठी तांदळाच्या भाकरी केल्या। तर बीटरूट टाकून मस्तपैकी अशा तांदळाच्या भाकरी केलेल्या आहेत। जेवढ्या कलरफुल दिसतात तेवढीच मऊ आणि लुसलुशीत अशी तांदळाची भाकरी झाली आहे। त्यानंतर हा व्हाईट सॉस बनवलाय, पास्ता बनवायचा आहे त्यासाठी। तर व्हाईट सॉस पास्ता सरांसाठी बनवायचा आहे आणि हा शेवयांचा उपमा मॅडमसाठी बनवलेला आहे। तर ह्या उपम्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल टाकले, जसं का मटार, कॅप्सिकम, गाजर, कांदा, टोमॅटो आणि त्यानंतर दुपारी लंचमध्ये बनवलेली आहे कोबी आणि बटाट्याची भाजी। मस्तपैकी कोबी बटाट्याची भाजी बनवलेली आहे सिंपल पद्धतीने। खूप सारी कोथिंबीर टाकली आहे। बघा माझ्या भाकरी किती छान मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत। मस्त तूप लावलंय त्याला आणि एक पूर्ण बीटरूट टाकलेला आहे ह्याच्यामध्ये किसून। तुम्ही पण कधीतरी अशी भाकरी ट्राय करा। फ्रूटमध्ये पपई कापून दिलेली आहे। तर अशा प्रकारे सरांचा टिफिन पॅक करायला घेतलाय। सगळ्यात आधी शेवयांचा उपमा मी भरलेला आहे टिफिनमध्ये, कारण सर पास्ता खाऊन जाणार आहे आणि शेवयाचा उपमा घेऊन जाणार आहे। त्यानंतर कोबीची भाजी भरलेली आहे दुसऱ्या टिफिनमध्ये आणि मग ह्या भाकरी मी टिफिनमध्ये पेपरमध्ये बांधून देते। तर तुम्ही बघू शकता एकदम मऊ आणि अशी नरम भाकरी आहे ही। तर तूप वगैरे लावलंय आणि अशी छान मऊ भाकरी झालेली आहे। तर अशा प्रकारे टिफिनमध्ये भाकरी पण भरली मी आणि पपई जी कापली होती ती पण टिफिनमध्ये दिली। अशा प्रकारे सरांचा टिफिन पॅक केलेला आहे मी। तर इकडचं माझं काम झालेलं आहे। किचन साफ करून झाल्यावर टोडूला अंडं दिलं आणि माझं इकडचं काम झालेलं आहे। तर बघू शकता तुम्ही सगळं जेवण व्यवस्थित झाकून ठेवलंय, सरांचा टिफिन पॅक करून ठेवलाय। आता मी जाणार आहे दुसऱ्या कामावर। तर दुसऱ्या कामावर मी काय बनवते ते पण तुम्हाला दाखवते। तर दुसऱ्या कामावर मी एंट्री केली आणि बनवली भरलेली भेंडी। तर भरलेली भेंडी ही अर्धा किलो भेंडी आहे। ही भेंडी बनवायलाच मला 40 मिनटं लागले। ती धुवून मग पुसून परत चिरून त्याच्यात सगळं भरून मसाला, त्यानंतर मी ही भेंडी बनवली आहे। खूप टेस्टी आहे। ह्याची रेसिपी एकदा मी तुम्हाला नक्की शेअर करेन। खूप क्रंची क्रिस्पी लागते। मॅडमना इकडे त्यांच्या मुलाला खूप आवडते। त्यानंतर उपासाची बटाट्याची भाजी बनवली। त्यानंतर गोल गरगरीत मऊ चपात्या बनवल्या आहेत। तर माझ्या यूट्यूब फॅमिलीकडून मला खूप छान छान कमेंट येत आहेत, खूप प्रश्न पण विचारले जात आहेत। तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी माझ्या एका व्हिडिओत नक्की देईल। तर तो व्हिडिओ मी लवकरच तुमच्याकडे शेअर करेल। तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे, मी काम कुठे करते, किती पैसे घेते, फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, ते सगळ्याची उत्तरं मी लवकरच तुम्हाला देईल। तर असाच मला खूप खूप सपोर्ट करा। सगळं जेवण कढईमधनं काढून ठेवलं आहे भांड्यामध्ये। कढई वगैरे सगळी भांडी घासली आहेत। किचन गॅस सगळा क्लीन केला आहे। माझं इकडचं काम संपलं आहे। आता मी जाणार आहे घरी। तर घरचा पण मी व्हिडिओ मोठ्या लॉंग ब्लॉगमध्ये टाकत असते, तो पण बघत जावा। या पण व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। उद्या भेटूया।